कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। दिनांक 3 जुलै 2024 रोजी दौंड तालुक्यातील यवत येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं। दौंड तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी पालखी सोहळा यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी असतो। लोणी काळभोर येथून निघाल्यानंतर सायंकाळी 4च्या सुमारास पालखीचे दौंड तालुक्यात आगमन होताच बोरी भडक येथे दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपाच्या कांचन कुल, दौंडचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, नायब तहसीलदार ममता देशमुख, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, नामदेव ताकवणे, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह विविध राजकीय आणि प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने पालखीच्या स्वागतासाठी उपस्थित होते। पालखी सोहळ्याचे सहजपूर, जावजी बुवाची वाडी, कासुर्डी येथे विश्रांती घेऊन पालखी यवतच्या दिशेने मार्गस्थ झाली। टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा, माऊली, तुकाराम अशा जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमला होता। पालखी सोहळा यवत येथे रात्री साधारण 9च्या सुमारास श्री काळभैरवनाथ मंदिर येथे विसावला। यवत येथील अनेक भाविक भक्त, युवा, तरुण तसेच सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहात वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाले होते। यवत ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली। त्यात प्रामुख्याने पिठलं भाकरीचा समावेश होता। पुणे सोलापूर महामार्गावर विविध ठिकाणी सामाजिक संस्थांनी, मंडळांनी पंढरीच्या वाटेवरील वारकरी वैष्णवांना चहा, बिस्किट आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। यवत गावचे सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान कमिटी आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आलं। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत गावात आल्यानंतर गावकऱ्यांचा एक वेगळाच आनंद पाहण्यासारखा होता। गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे वारकऱ्यांना पिठलं भाकरीचं भोजन दिलं जातं। दौंड तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी पालखी सोहळा यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात पालखी विसावा घेते। या ठिकाणी दौंड तहसीलदार अरुण शेलार, नायब तहसीलदार गटविकास अधिकारी प्रशांत काळे, नायब तहसीलदार तुषार बोरकर, हरिभक्त पारायण, नाना महाराज दोरगे, श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतीश दोरगे, दत्तात्रय दोरगे पाटील, चंद्रकांत दादा दोरगे, महेश गायकवाड, विनायक दोरगे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची आरती करून महाप्रसाद पिठलं भाकरी भोजनाच्या पंक्तीला सुरुवात करण्यात आली। यवत येथील अनेक वर्षाच्या परंपरेनुसार वारकऱ्यांना पिठलं भाकरीचं भोजन दिलं गेलं। चुलीवरील भाकरी आणि पिठलं जेवणाचा आस्वाद लाखो वारकऱ्यांनी घेतला। लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वारकरी भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। त्यामध्ये शौचालय, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स, सकाळी आंघोळीची तसेच मुक्कामासाठी मंगल कार्यालय, शाळा, मंदिरे अशा अनेक ठिकाणी व्यवस्था ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली होती। सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, माजी उपसरपंच आणि सदस्य नाथाआबा दोरगे, ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे तसेच सर्व सदस्य, गावातील युवा, तरुण तसेच ग्रामपंचायत सर्व कामगार मोठ्या संख्येने सहभागी होऊन पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांच्या सेवेसाठी तत्पर होते। मौजे यवत ग्रामीण भागातील लोकांना आवडणारी चुलीवरील भाकरीची मेजवानी प्रत्येक घराघरातून बनवून 1 लाखापेक्षा अधिक भाकरी श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये आणून देत असतात। साधारण 500 किलो चवदार पिठलं आणि भाकरी वारकरी वैष्णवांसाठी तयार होते। त्यामुळे वारीतील सर्व वारकरी घरगुती जेवणाचा आनंदाचा आतुरतेने वाट पाहत असतात। यवत ग्रामस्थांकडून समाधानकारक सेवा मिळाल्याचं वारकऱ्यांमधून बोललं जात आहे। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अविनाश लोंढे, दौंड। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार।